सो आपण काय केलेलं आहे की जो टोटल एक्सपेरिमेंटल एरिया आहे, टोटल जे आपलं शेत आहे ते प्रत्येक वाफ्यांमध्ये डिवाइड केलेलं आहे. आता प्रत्येक प्रत्येक युनिट जे आहे म्हणजेच वाफा जो आहे तो प्रत्येक वाफा हा सेम साईजचा आपल्याला कन्सिडर करायचा आहे, अझूम करायचा. ओके. सो सेम साईजचा करत असताना आपल्याला लक्षात येत आहे की आपलं जेवढं क्षेत्र आहे त्यामध्ये जे काही वाफे आहेत त्या प्रत्येक वाफ्यांमध्ये आपल्याला फिक्स असं 100 किलो पीक मिळेल. प्रत्येक वाफ्यांमध्ये, या वाफ्यांमध्ये 100 किलो मिळेल, या वाफ्यामध्ये 100 किलो मिळेल, या वाफ्यामध्ये 100 किलो मिळेल. असं कुठे असतं का? असं कधी होत नाही. ओके. सो या वाफ्यामध्ये 100 किलो मिळालं तरी इथे कुठेतरी 99 मिळेल, इथे 102 मिळेल, इथे 103 मिळेल, इथे 98 मिळेल. ओके. असं थोडंफार आपल्याला तिथं काय मिळेल, व्हेरिएशन जाणवून येईल. आणि ते व्हेरिएशन म्हणजे जे आहे ते व्हेरिएशन हे कशावरून आलेलं आहे, हा व्हेरियन्स हा शब्द कशावरून आलेला आहे तर त्या व्हेरिएशन वरून आलेला आहे. ओके. आता हे व्हेरिएशन जे आहे हे पूर्ण वाफ्यांमध्ये आपल्याला काय करायचं आहे, कमी करायचं. ओके. व्हेरिएशन काय झालं पाहिजे, ते सगळ्यात कमीत कमी झालं पाहिजे. म्हणजे इथं 100 किलो आहे, इथं काय आलेलंच नाही, झिरोच आहे. इकडं कुठेतरी 200 मिळालेलं आहे. ओके. 200 किलो मिळालेलं आहे. असं होता कामा नये. सो असं जर होत असेल तर ह्या वाफ्याला काहीतरी ट्रीटमेंट चुकीची मिळाली आहे, या वाफ्याला काहीतरी ट्रीटमेंट वेगळीच मिळालेली आहे. ओके. हे असं आपल्याला दिसून येईल. ओके. सो नेक्स्ट जी डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट जे आहे आणि अनालिसिस ऑफ व्हेरियन्स जे आहे हे टोटली डिपेंड ऑन की हे जे व्हेरिएशन कमी करण्यासाठी आहे आणि व्हेरिएशन स्प्लिटिंग करण्यासाठी आहे. आता ते व्हेरिएशन स्प्लिटिंग कसं करायचं, काय करायचं ते आपण हे इंट्रोडक्शन आणि बेसिक टर्म्स आधी पहिला बघू, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. आता बोलता बोलता मी तुम्हाला एक 2-3 डेफिनेशन सांगितलेले आहेत. एक म्हणजे एक्सपेरिमेंट, दुसरी म्हणजेच युनिट. ओके. तिसरी म्हणजेच व्हेरिएशन किंवा होमोजिनिटी म्हणतो आपण. ओके. होमोजिनिटी म्हणजे काय, तर प्रत्येक वाफ्यांमध्ये सेम सिमिलर टाईप आपल्याला हे मिळालेलं आहे, काय पीक म्हणजे यील्ड जे आहे, यील्ड ऑफ क्रॉप्स. ओके. ते आपल्याला मिळालेलं आहे. ओके. आणि हेट्रोजिनिटी म्हणजे काय, तर याच्या उलट, होमोजिनिटीच्या उलट, म्हणजेच काय, एका वाफ्यांमध्ये कुठेतरी काही मिळालेलंच नाही, एका वाफ्यामध्ये कुठेतरी जास्तच मिळालेलं आहे. ओके. असं ऑन अन ऍव्हरेज काही मिळालेलं नाही, तर त्याला काय म्हणायचं आहे, हेट्रोजिनिटी. म्हणजे त्यामध्ये व्हेरिएशन खूप असतं आणि ज्या ऑब्झर्वेशन्स मध्ये, ज्या डेटामध्ये खूप व्हेरिएशन असतं त्याला आपण काय म्हणतो, हेट्रोजिनियस डेटा असं म्हणतो. ओके. सो होमोजिनिटी, हेट्रोजिनिटी तुम्हाला माहित झालंय ना. ओके. सो डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट वॉज इन्व्हेंटेड बाय आर.ए. फिशर. आर.ए. फिशर यांनी 1920 मध्ये डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंटचा शोध लावलेला आहे. द सब्जेक्ट मॅटर of design of experiments includes planning of experiment, obtaining relevant information from the object under study, then making statistical analysis of the data, आणि फिफ्थ म्हणजे काय, the observation obtained from carefully planned and well defined experiment in advance gives एंटायरली व्हॅलिड इन्फरन्स. म्हणजे त्याच्यावरून जे स्टॅटिस्टिकल डेटा अनालिसिस आपण करणार आहे त्या स्टॅटिस्टिकल डेटा अनालिसिस वरून व्हॅलिड इन्फरन्स जो आहे तो आपल्याला द्यायचा आहे. ओके. तर व्हॅलिड इन्फरन्स म्हणजेच काय, जे तर्क जे आहेत, ओके, ते तर्क आपल्याला चांगले आणि योग्य ते मांडायचे आहे. ओके. सो नेक्स्ट डेफिनेशन इज डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट. So design of experiment may be defined as the logical instructions of the experiment in which degree of uncertainty with which the inference is drawn may be well defined. म्हणजेच काय, a well defined inference will be drawn on the logical instructions of the experiment.
इन विच डिग्री ऑफ अनसर्टिनिटी विथ विच द इन्फरन्स. ओके, म्हणजेच काय बघा, सांगण्याचा उद्देश यामध्ये एकच आहे, ते जरा उलट सुलट लिहिलेलं आहे. याच्या अगोदर जे सांगितलेलं आहे, एक एक्सपेरिमेंट करायचा आहे, त्या एक्सपेरिमेंट वरून व्हॅलिड इन्फरन्स आपल्याला सांगायचा आहे. ओके, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, तो एक्सपेरिमेंट जो असणार आहे तो प्लॅनड एक्सपेरिमेंट असणार. ओके, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, डिझाइन ऑफ एक्सपेरिमेंट. डिझाइन ऑफ एक्सपेरिमेंट इज अन इफिशियंट प्रोसिजर फॉर प्लॅनिंग ऑफ एक्सपेरिमेंट so that the obtained data can be analyzed to yield valid and objective conclusion. इथं दिलेलं आहे, अगदी योग्य. वरची डेफिनेशन तुम्ही न वाचता ही सेकंड डेफिनेशन आहे ती यूज करा, म्हणजे आता सांगितलेलं आहे तेच आहे. नेक्स्ट टू दॅट, व्हॉट मीन्स एक्सपेरिमेंट. सो एक्सपेरिमेंट इज अ प्रोसेस. आपण प्रोबॅबिलिटी अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये सुद्धा आपण एक्सपेरिमेंटची डेफिनेशन बघितलेले आहे. इथं थोडं वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. An experiment is a device or means a getting of answer to the problem. म्हणजेच काय, it is a process to study a particular point, okay, under consideration. Experiment can be classified into two categories. पहिला म्हणजे absolute experiment आणि दुसरा म्हणजे comparative. आता ऍब्सोल्यूट एक्सपेरिमेंट म्हणजे काय, की असा एक एक्सपेरिमेंट की त्याचा ओनली वन सिंगल आपल्याला काय मिळेल, ऑब्झर्वेशन मिळेल. ओके, फॉर एक्झाम्पल की आपल्याला कोरिलेशन फाइंड आउट करायचं आहे एका डेटाचं, आपल्याला मीन फाइंड आउट करायचं आहे, ओके, व्हेरियन्स फाइंड आउट करायचं आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, ऍब्सोल्यूट एक्सपेरिमेंट. आणि कंपॅरेटिव्ह एक्सपेरिमेंट म्हणजेच काय, की दोन डेटा सेट आपल्याला कम्पेअर करायचे, दोन व्हॅल्यूज आपल्याला कम्पेअर करायचे. कंपॅरिझनचा जो प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हणायचं, कंपॅरेटिव्ह एक्सपेरिमेंट. ओके, सो इथे तुम्हाला दिलेलं आहे, ऍब्सोल्यूट एक्सपेरिमेंट कन्सिस्ट डिटरमाइन द ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ सम कॅरेक्टरिस्टिक्स, फाइंडिंग कोरिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल्स, ऑब्टेनिंग ऍव्हरेज हाईट ऑफ अ पर्टिक्युलर क्लास ऑफ स्टुडंट्स. ओके, कंपॅरेटिव्ह एक्सपेरिमेंट मध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे काय, कंपॅरेटिव्ह एक्सपेरिमेंट आर डिझाइन टू मेजर और कंपेअर द इफेक्ट ऑफ टू और मोर ऑब्जेक्ट्स. म्हणजे दोन डेटा सेट मधील, दोन व्हॅल्यूज मधील, दोन कॅरेक्टरिस्टिक्स मधील कंपॅरिझन जे आहे ते कंपॅरिझन आपण काय करू शकतो, कंपॅरेटिव्ह एक्सपेरिमेंट मध्ये घेऊ, त्याला कंपॅरेटिव्ह एक्सपेरिमेंट म्हणतात. तर ट्रीटमेंट, the various objects of the comparison in a comparative experiment are termed as treatments. त्याला काय म्हणतो आपण, ट्रीटमेंट. फॉर एक्झाम्पल, जे आपले एक्सपेरिमेंटल युनिट मध्ये जे काही आपले पीक असणार आहे, क्रॉप असणार आहे, त्या क्रॉपला आपण काहीतरी फर्टिलायझर्स यूज करणार आहोत. ओके, ते फर्टिलायझर का यूज करणार आहोत, जेणेकरून आपले जे उत्पन्न जे आहे, इल्ड जे आहे ते वाढेल. ओके, सो इल्ड जे आहे ते काय होईल, वाढेल. म्हणून आपण काय करणार आहोत, फर्टिलायझर्स यूज करणार. सो फर्टिलायझर ही एक ट्रीटमेंट झाली. त्याचबरोबर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची औषधं असतील, तणनाशक असेल, ओके, या गोष्टीचा सुद्धा विचार केला पाहिजे. सो ट्रीटमेंट मध्ये फर्टिलायझर्स ही एक ट्रीटमेंट झाली. सेकंड, दुसरी म्हणजेच काय, वेगवेगळ्या प्रकारचे औषधे जे आहेत, फवारणी जे आहेत, त्या सुद्धा आपण ट्रीटमेंट म्हणून कन्सिडर करू शकतो. ओके, सो नेक्स्ट इज एक्सपेरिमेंटल युनिट. तुम्हाला माहिती आहे, याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की लार्जेस्ट एरिया जो आहे अंडर स्टडी त्याला आपण एक्सपेरिमेंटल एरिया म्हणतो. ओके, आणि त्यामधील जे युनिट आहे म्हणजे आपण वाफा म्हणतो, त्या वाफाला आपण काय म्हणायचं आहे, एक्सपेरिमेंटल युनिट. ओके, मी यामध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे, द स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑफ एक्सपेरिमेंटल मटेरियल और एक्सपेरिमेंटल एरिया ऑन विच वी टेक अ सिंगल ऑब्झर्वेशन. म्हणजे त्यावरून आपण काय मिळणार आहे, आपल्याला मिळणार आहे सिंगल ऑब्झर्वेशन एका एक्सपेरिमेंटल युनिट वरून मिळणार आहे. इन मेडिकल एक्सपेरिमेंट एव्हरी पेशंट इज अन एक्सपेरिमेंटल युनिट. इन फील्ड एक्सपेरिमेंट अ प्लॉट और प्लांट इज अन एक्सपेरिमेंटल युनिट. ओके, नेक्स्ट ब्लॉक. आता ब्लॉक म्हणजे काय बघा,
आता ब्लॉक म्हणजे काय बघा. ओके, सो आपण मगाचपासून एका शेतकऱ्याचं पूर्णपणे जे शेत आहे ते विभागलेलं नाही, कुठेही त्याची विभागणी केलेली नाही. फॉर एक्झाम्पल, एका शेतकऱ्याचं असं एखादं शेत असेल की त्यामध्ये काळी माती पूर्ण असेल, पूर्ण काय असेल, काळी माती असेल. आणि दुसरं एक शेत आहे की त्यामध्ये जी आहे ती रेड कलरची माती असेल, त्यामध्ये कशी असेल, रेड कलरची माती असेल. आणि तिसरा जे आहे ते रेड आणि ब्लॅकचं मिक्सचर असेल. ओके, सो आता आपण काय केलेलं आहे की काळ्या मातीची सुपीकता जी आहे ती वेगळी असणार आहे, तांबड्या मातीची किंवा लाल मातीची जी सुपीकता असणार आहे ती वेगळी असणार आहे, आणि मिश्र मातीची जी सुपीकता असणार आहे ती वेगळी असणार आहे. बरोबर आहे ना? म्हणून यामधील जे प्लॉट आहेत, यामधील जे प्लॉट हे वेगवेगळे केलेले आहेत आणि प्रत्येक ब्लॉकला वेगवेगळ्या ट्रीटमेंट आपल्याला द्यायचे आहे. लक्षात येते का? समजते? तुम्ही आहात काय? येस सर. येस सर. हा, तर ब्लॉक म्हणजे काय, तर काळ्या मातीचा हा एक ब्लॉक झाला. ओके, पूर्ण ब्लॉक. नंतरचा ब्लॉक काय होईल की लाल मातीचा हा सेकंड ब्लॉक झाला. ओके, in an experiment most of the times we divide the whole experimental unit into relatively homogeneous subgroups. रिलेटिव्हली होमोजिनियस सबग्रुप्स म्हणले. सबग्रुप्स याचा अर्थ काय की सिमिलर पॅटर्न मध्ये तिथले त्या ग्रुप मधले सर्व युनिट्स, एक्सपेरिमेंटल युनिट्स हे सिमिलर असले पाहिजे. म्हणजे या ग्रुप मधले एक्सपेरिमेंटल युनिट हे काळ्या मातीचेच असणार आहे, या ग्रुप मधले एक्सपेरिमेंटल युनिट म्हणजे हे लाल मातीचे असणार आहेत, या ग्रुप मधले एक्सपेरिमेंटल युनिट म्हणजे हे कसे असणार आहेत, मिश्र मातीचे असणार. लक्षात येते? सो दिस इज द सब ग्रुप. हे कुठेतरी मॅथमॅटिक्स मध्ये सुद्धा तुम्हाला तर्क लागला पाहिजे की ग्रुप थेअरीमध्ये ग्रुप म्हणजे काय, ग्रुप सब ग्रुप म्हणजे काय. ओके, असं कंपॅरिझन तुमचं झालं पाहिजे. होमोजिनियस म्हणजे काय, हेट्रोजिनियस म्हणजे काय. सो होमोजिनियस ही टर्म इथे आपल्याला लागू पडते. आता आपण जर पर्टिक्युलर क्लास कन्सिडर केला असता जो, आणि क्लासमधील विद्यार्थ्यांचा आपण हाईटचा जर स्टडी करत असो तर नक्कीच मुलींची हाईट आणि मुलांच्या हाईट मध्ये फरक वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे ऍव्हरेज हाईट फाइंड आउट करायची जर असेल आपल्याला तर मुलांची हाईट ऍव्हरेज हाईट वेगळी कॅल्क्युलेट केली पाहिजे, मुलींची ऍव्हरेज हाईट वेगळी कॅल्क्युलेट केली पाहिजे. ओके, दिस इज द नॉट अ प्रॉब्लेम ऑफ जेंडर इनइक्वॅलिटी. त्यामुळे तुम्ही काय त्याचा विचार करू नका. सो जस्ट मी तुम्हाला काय एक उदाहरण सांगायला लागलोय की हा एक ग्रुप वेगळा आहे आणि हा एक ग्रुप वेगळा आहे, पण त्या ग्रुपमध्ये फिमेल्स हे फिमेल जे असणार आहेत त्या फिमेल सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्सच्या असणार आहेत आणि मेल जे असणार आहेत ते मेल सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्सचे असणार आहेत. त्याच पद्धतीनं रिच पुअर. ओके, त्यानंतर हे इथं मी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेलं आहे की ब्लॉक कसे डिफाईन करायचे. नेक्स्ट जे आहे ते इल्ड आहे. इल्ड म्हणजे काय, उत्पन्न. जे काही आपण एक्सपेरिमेंटल युनिट कन्सिडर केलेले आहेत त्याच्यातील जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न म्हणजेच इल्ड आपण कन्सिडर करणार आहोत. ती डेफिनेशन तुम्ही तिथे वाचा. नेक्स्ट इज दॅट एक्सपेरिमेंटल एरर. व्हॉट मीन्स एक्सपेरिमेंटल एरर? The variation is occurred by uncontrollable factors which beyond to human control are known as experimental error. आता म्हणजेच काय बघा, यावर्षी खूप मोठा पाऊस पडला, यावर्षी काय झालं, खूप मोठा पाऊस पडला, किंवा गेल्या वर्षी खूप मोठा पाऊस पडला, खूप पूर आला. ओके, त्यामुळे सगळ्या पिकांचं नुकसान झालं. त्यामुळे प्रत्येकाला इल्ड किती झालं, उत्पन्न किती झालं प्रत्येक शेतकऱ्याला, तर खूप कमी झालं. ओके, सो हे माणसाच्या हातात आहे का, तर नाही. सो बियॉन्ड टू ह्युमन हँड, ह्युमन कंट्रोल. ओके, सो दिस एरर इज ऑकर्ड बाय अनकंट्रोलेबल फॅक्टर. म्हणजे त्या पाऊस किती पडणार आहे हे माणसाच्या हातात नाही आणि हे अनकंट्रोलेबल आहे. त्यामुळं असे जे एरर आहेत की जे एरर माणसाच्या हातात नाही आहेत आणि ते घडतच राहतील त्याला आपण काय म्हणणार आहोत, एक्सपेरिमेंटल एरर. किंवा आपण असं करू शकतो का की सगळं जे शेत आहे, पृथ्वीवरील सर्व शेत आहे त्याला आता याला एक उपाय आहे. फॉर एक्झाम्पल काय की संपूर्ण शेत जे आहे ते संपूर्ण शेत
आपण काय करून घ्यायचं की पुराच्या पाण्यापासून सावध राहण्यासाठी, पावसापासून सावध राहण्यासाठी त्याला आपण ग्रीन शेड वगैरे बऱ्याच आता आलेले आहेत. पण सर्व पृथ्वीला ते आपण काय वापरू शकत नाही. आपला जर एक्सपेरिमेंटल एरिया जर खूप मोठा असेल तर शेडनेट वगैरे जे आहे ते आपण तिथे वापरू शकत नाही. त्यामुळे काही प्रमाणात हा एक्सपेरिमेंटल एरर हा आपण कन्सिडर केलाच पाहिजे. आता हा एक्सपेरिमेंटल एरर फक्त पावसामुळे किंवा उन्हामुळेच येईल असं काय नाही, तर त्यामध्ये वातावरणातील बदल असतील. ओके, त्याच प्रकारे जमिनीची सुपीकता असेल. ओके, जमिनीची सुपीकता काय प्रत्येक कणाकणात सेमच असेल असं काय नाही. वेगवेगळ्या सिच्युएशनला, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची सुपीकता असू शकते. त्यामुळं जो आपल्याला जे उत्पन्न मिळणार आहे ते उत्पन्न जे आहे ते एक्सपेरिमेंटल एरर नुसार वेगवेगळ्या पद्धतीचं मिळत असतं. ओके, सो ते यामध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही पूर्णपणे नीट वाचा. सो नेक्स्ट त्याचे जे काही हे आहे, सो नेक्स्ट इज प्रिसिजन. आता प्रिसिजन म्हणजे काय? द रेसिप्रोकल ऑफ व्हेरियन्स ऑफ मीन इज कॉल्ड ॲज प्रिसिजन. ओके, म्हणजेच काय? फॉर एक्झाम्पल एक्स फॉलोज नॉर्मल डिस्ट्रीब्युशन विथ मीन म्यू अँड व्हेरियन्स सिग्मा स्क्वेअर आहे. म्हणजे व्हेरियन्स ऑफ एक्स काय झालं? सिग्मा स्क्वेअर. तर एक्स बार हा जर मीन असेल, एक्स बार म्हणजेच काय? समेशन एक्स आय डिवायडेड बाय एन. सो व्हेरियन्स ऑफ एक्स बार विल बी व्हेरियन्स ऑफ समेशन एक्स आय डिवायडेड बाय एन होईल. म्हणजेच काय? हा एन कॉन्स्टंट आहे, हा व्हेरियन्सच्या बाहेर आल्यानंतर तो 1/n स्क्वेअर होतो. बरोबर ना? त्यानंतर इंडिपेंडंट आणि आयडेंटिकल एक्साय जर असतील, इंडिपेंडंट एक्साय जर असतील तर त्याचा कोव्हेरियन्स 0 असतो, आणि तो कोव्हेरियन्स 0 असल्यामुळं समेशन आणि व्हेरियन्स हे दोन्ही इंटरचेंजेबल असतात. आता व्हेरियन्स ऑफ एक्साय म्हणजेच काय? तर सिग्मा स्क्वेअर. समेशन काय आहे? आय इज इक्वल टू 1 to n. आय इज इक्वल टू 1 to n सिग्मा स्क्वेअर. याचाच अर्थ काय? सिग्मा स्क्वेअर कॉन्स्टंट आहे आणि त्याची समेशन किती वेळा घ्यायची आहे? n वेळा घ्यायची आहे. सो तो म्हणजेच काय झाला? n सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय n स्क्वेअर. n सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय n स्क्वेअर. सो n आणि हा n गेल्यानंतर व्हेरियन्स ऑफ एक्स बार आपल्याला काय मिळेल? सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय n. सो एक्स बारचं डिस्ट्रीब्युशन हे मीन म्यू आणि व्हेरियन्स सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय n येते. याचा रेसिप्रोकल जो आहे, सो याचा रेसिप्रोकल काय येणार आहे? n बाय सिग्मा स्क्वेअर. त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे? प्रिसिजन. काय म्हणायचं त्याला? प्रिसिजन. ओके, सो नेक्स्ट इज लेआउट ऑफ एक्सपेरिमेंट. So actual allocation of the treatment to the experimental unit is called as layout. म्हणजेच काय? तर आपण कोणत्या प्लॉटला कोणती ट्रीटमेंट अलोकेट करणार आहे. ओके, कोणत्या प्लॉटला कोणती ट्रीटमेंट अलोकेट करणार आहे आणि त्याचं उत्पन्न काय असणार आहे? YIJ. आता हा मॅट्रिक्स असणार आहे. ओके, सो मॅट्रिक्स असल्यामुळे हा YIJ 11 Y12 Y13 Y31 Y32 सॉरी Y21 Y22 Y23 असं असणार आहे. ओके, सो YIJ त्यानंतर कोणती ट्रीटमेंट देणार आहे? TIJ प्रत्येक प्लॉटला. ओके, ह्या ज्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत त्याचं जे डिझाईन असणार आहे, त्याचं जे लेआउट असणार आहे त्याला लेआउट ऑफ अन एक्सपेरिमेंट असं म्हणायचं. ओके, सो आपल्याकडे 10 मिनिट आहेत. सो 10 मिनिटांमध्ये बऱ्यापैकी आपण डेफिनेशन घेतलेले आहे. त्याच्या पुढचा आपण आणि काय आहे बघूया. सो इफिशियन्सी ऑफ एक्सपेरिमेंट. इफिशियन्सी ऑफ एक्सपेरिमेंट म्हणजेच काय बघा? लेट D1 and D2 be the two design with variance sigma 1 square and sigma 2 square and treatment of replication are R1 and R2. जर R1 आणि R2 जर ट्रीटमेंट ऑफ रिप्लिकेशन म्हणजेच ट्रीटमेंट किती वेळा तुम्ही रिपीट करता. ओके, सो रिपीटेशन ऑफ ट्रीटमेंट. तर त्यावेळी प्रिसिजन काय असणार आहे? R1 डिवायडेड बाय सिग्मा 1 स्क्वेअर आणि R2 डिवायडेड बाय सिग्मा 2 स्क्वेअर. आणि या दोन प्रिसिजनचा रेशिओ म्हणजेच आपल्याला काय म्हणायचं आहे? इफिशियन्सी ऑफ डिझाईन. तर इफिशियन्सी ऑफ डिझाईन आपल्याला पर्टिक्युलरली फाइंड आउट करायची आहेच पुढे. तर ती आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. पण नेक्स्ट लेक्चरला जाण्या अगोदर
मी आता ज्या डेफिनेशन सांगितलेल्या आहेत त्या डेफिनेशन्स ह्या अॅनोवा आणि डीओई ह्या दोन्हीला पण लागू होणार आहे. ओके, त्यामुळे पहिला अगोदर आपण वन वे अॅनोवा आणि त्याचे सेटअप ओके ते बघायचे आहेत आपल्याला, आणि त्यानंतर टू वे अॅनोवा बघायचा आहे, आणि त्यानंतर मग आपण प्रिन्सिपल ऑफ डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट इकडे यायचं. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघू, वन वे अॅनोवा. ओके, जे लेक्चर मी आता रेकॉर्ड केलेलं आहे